कसं काय मंडळी, मिक्सर चालू असताना तुम्ही असं काही करतात का? मी काय करते हे पुढे सांगतेच. त्या अगोदर बघा किचनवर एवढा सारा पसारा होता. तर पसारा असाच होता की मला आज तूप कढवायचं होतं, कारण मलाई खूप सारी साचली होती. मग तेच मिक्सरमध्ये ग्राइंड करायला घेतलं आणि सोबत आहे वीरच्या पप्पांचा नाश्ता पण बनवायचा होता. तर नाश्त्यामध्ये मी आज चुरमा बनवला होता. रात्रीच्या बऱ्याच चपात्या होत्या, मग काही चुरमा बनवला आणि बघा मिक्सर चालू केलं आणि मी मस्त अशा जोरात मोठ्याने आवाजात गाणं म्हणत होते आणि मिक्सरच्या आवाजात ते ऐकायला येत नव्हते. पण वीर माझे हे नखरे पाहून खूप हसत होता. मग मलाही धुवून वगैरे घेतलं आणि मस्त तूप कढवायला चढवलं. आता चिकट भांडे असतात त्याचे तुपट, तर तिथं भांडे कसे क्लीन करायचे, तर मी गरम पाणी करून त्यावर ओतून ठेवते. आणि सकाळी बरेच कपडे धुतले होते, पण थोडेफार राहिले होते, मग ते परत धुवायला घेतले. कपडे वगैरे धुवून वाळत घातले, भांडे होते ते पण आवरले आणि तूप चांगलं कढवायचं काम चालूच होतं. त्यानंतर फायनली तूप कडून झालं पूर्ण. तर बघा हे अर्धा किलोची बाटली आहे आणि अर्ध्या किलोच्या बरणीमध्ये पूर्ण हे तूप बसलं. आणि हे जे आहे हा प्रकार तुम्ही खातात का? कमेंट करून सांगात. याला बेरी म्हणतात आणि मला हे खूप आवडतं आणि माझ्यासोबत पप्पांना पण खूप आवडतं बरं का. तर मी पप्पा गेल्यापासून मी हे तिसऱ्यांदा तूप बनवले. आणि जेव्हा मी ही बेरी काढून ठेवते तर मला आठवण येते पप्पांची, कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं माझ्यासाठी मी बेरी काढायची आणि पप्पाच खाऊन घ्यायचे. बऱ्याचदा मी त्यांना म्हणायचे मी माझ्यासाठी काढलं आणि तुम्हीच खाल्लं, तर ते काही उत्तर न देता फक्त हसायचे. तर अशा बऱ्याच गोष्टींमुळे पप्पांची आठवण येतच असते आम्हाला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.